सतत आपल्या हातात असलेला मोबाईल आणि वाढता स्क्रीन टाईम त्यामुळे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी लागतात आणि या चुकीच्या सवयीमुळे सतत आपल्या आरोग्याला हानी पोहोचत असतात. आजकाल अनेकांची दृष्टी कमी होण्याचा बऱ्याच जणांना त्रास होतोय. त्यामुळे अनेकांना जाड चष्मे किंवा त्यासोबत मोठे चष्मे, भिंगाचे चष्मे अशा पद्धतीनं जीवन जगावं लागतंय. जर तुमची ही दृष्टी मंदावल्याने तुम्ही त्रस्त असाल तर आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे? कारण फक्त वरून चष्मा घालून उपयोग नाही, तर त्यासाठी योग्य आहार पण आपण घेतला पाहिजे. मग त्यासाठी कोणता पौष्टिक आहार आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायचा, तर पाहूयात की त्याबद्दल माहिती घेऊयात की नेमकं कोणत्या गोष्टी, कोणती फळे असतील किंवा कोणत्या भाजीपाला असतील त्या तुमच्या दृष्टीसाठी खूप चांगल्या आणि फायदेशीर ठरणार आहेत. आणि त्याचबरोबर तुमच्या डोळ्यांच्या चष्माचा नंबर पण काय होणार आहे, कमी होणार आहे. पहिला घटक आहे तो मेन म्हणजे आवळा. आवळा हा जीवनसत्व सी याचा उत्तम स्रोत मानला जातो. जीवनसत्व सी युक्त आवळा तुमची दृष्टी वाढवण्यासाठी मदत करत असतो. आवळ्याचा रस किंवा मुरंबा किंवा त्याचं लोणचं किंवा काही पदार्थ किंवा आवळा कँडी वगैरे बनवून त्याचं तुम्ही सेवन करू शकता. आणि आवळा हा तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होतच असतो. त्यामुळे एक चांगला विटॅमिन सीचा एक चांगला पर्याय म्हणून आवळा हा तुमच्या फक्त डोळ्यांसाठीच फायदेशीर नसतो, तर तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर असतो. त्याचबरोबर तुमचे जे काही लिव्हर असेल त्याच्यासाठी पण फायदेशीर असतो. आणि तुमची जे काही केस असतील तर ते केसांच्या वाढीसाठी आणि केस गळती कमी होण्यासाठी पण आवळा हा खूप फायदेशीर ठरत असतो. त्याचबरोबर दुसरा घटक त्यामध्ये हिरव्या पालेभाजी म्हणजेच की त्यामध्ये जास्तीत जास्त ए जीवनसत्व, ई जीवनसत्व, झिंक आणि लोह याचे प्रमाण भरपूर असते. तर ती हिरवी पालेभाजी कोणती, तर त्यामध्ये पालकाचा समावेश होतो असतो. पालक जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. त्यामध्ये झिंक असेल, लोह किंवा जीवनसत्व ए, जीवनसत्व ई याचे भरपूर प्रमाण त्यामध्ये आपल्याला दिसून येत असते. आणि हे जे जीवनसत्व असेल किंवा हे झिंक असेल किंवा लोह याचा परिणाम तुमच्या दृष्टीवर होत असतो. हे डोळ्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरणारं हे एक चांगला घटक आहे. त्याचबरोबर तुम्ही त्याचं भाज्या करू शकता, पालकाची भाजी किंवा पालकाचं सूप बनवू शकता. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पालकाचं सेवन करू शकता. त्याचबरोबर गाजर, दूध यासारख्या पदार्थामध्ये पण त्याचप्रमाणे कढीपत्त्यात जीवनसत्व ए हे पण आपल्याला मिळत असतं. जीवनसत्व एमुळे आपले डोळे निरोगी राहतात. म्हणजे एकच ठेवायचं की जेणेकरून ज्या घटकामध्ये, ज्या हिरव्या पालेभाज्यामध्ये किंवा कोणत्याही फळामध्ये जीवनसत्व ए असेल तर ते तुमच्या दृष्टीसाठी, तुमच्या डोळ्यांसाठी खूप आवश्यक बाब आहे किंवा खूप फायदेशीर ठरू शकतं. त्यासाठी कढीपत्ता असेल, गाजर असेल किंवा दूध असेल, पालक आहे, आवळा आहे, याचं सेवन तुम्ही नक्कीच करा. या सेवनाने तुमचे डोळेही निरोगी राहतील. त्याचबरोबर कढीपत्ता असेल तर कढीपत्त्याचा समावेश आपण तुमच्या रोजच्या भाजीमध्ये करत असता. त्याचबरोबर त्याची सेपरेट चटणी पण तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर आहे बघा बडीशेप. जेवण झाल्यानंतर आपण एक नॉनव्हेजचं जेवण झालं की म्हणतो काय की जेणेकरून एक स्प्राईट पाहिजे आणि एक बडीशेप पाहिजे. म्हणजे बडीशेप ही मेनच असते. कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्ही जेवायला गेलं, व्हेजसाठी जावा किंवा नॉनव्हेजसाठी जावा, जेवण झाल्यानंतर तुम्हाला एक पेमेंट करताना एक सर्विस दिली जाते.
तर ती म्हणजे कोणती असते, तर एक खडीसाखर आणि दुसरं काय असतं तर बडीशेप. बडीशेपमुळे दृष्टी वाढण्यासही मदत होत असते. बडीशेपमध्ये जीवनसत्व ए आणि ई हे आढळत असतात, जे तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. तर बडीशेप तर आपण खातच असतो, ठीक आहे. त्याचबरोबर अजून काय पर्याय असेल की जेणेकरून बडीशेप त्या पद्धतीने आपल्या शरीरात जाईल. त्यासाठी की बडीशेप रात्री भिजवून ठेवायची आणि ते पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायचं. त्यानंतरचा घटक आहे मेथी. मेथी आरोग्यासाठी तसेच डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते. यासाठी मेथीचं पण सेम बडीशेपसारखंच करायचं. रात्री मेथीच्या बिया पाण्यात भिजवून ठेवायच्या आणि सकाळी ते रिकाम्या पोटी पाणी प्यायचं. हे पाणी फक्त तुमच्या डोळ्यांसाठीच नव्हे, तर तुमच्या केसांसाठी असेल किंवा त्वचेसाठी असेल ते पण फायदेशीर ठरत असतं. म्हणजे यामध्ये की जास्तीत जास्त पोषक तत्वांचा तुमच्या आहारामध्ये तुम्ही समाविष्ट केला पाहिजे. आवळा असेल, पालक असेल, गाजर असेल, दूध असेल, कढीपत्ता असेल, पालक असेल किंवा मेथी असेल किंवा बडीशेप असेल, अशा पौष्टिक जे काही घटक असेल त्या घटकांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. हे घटक तुमची दृष्टी वाढवण्यासाठी, तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी खूप मदत करतील, गुणकारी ठरतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.